चला तर आज पण ना मला इकडे 2-2 भाज्या बनवाव्या लागल्या होत्या. आम्ही नाही का कोबी केला होता मुलांच्या डब्यासाठी, पण आम्हाला काही कोबी आवडत नाही, त्यामुळे परत त्यांना बटाट्याच्या चकल्या केल्या त्यांच्यासाठी. आणि इकडं असं मुलांच्या डब्याची घाई चालली होती. इकडे मुलांचे डबे वगैरे भरून घेतले. आणि ना मुलांचं शाळेत जायच्या निघायच्या टायमाला रितेशचा ना मला प्रश्न होता की मम्मी तुझ्याकडे किती पैसे आहेत. तर मुलांना कधी कुठला प्रश्न विचारतील ना काही सांगता येत नाही, आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणं म्हणजे ना आपलंच अवघडच काम आहे, म्हणजे नाही का आपल्याला ते काय अशक्यच आहे. म्हणजे काही काही प्रश्न असे असतात, तर त्याला लाडीगुडी लावली चांगली असे. आणि मस्त तो शाळेत गेला. आणि इकडं नंतर त्यानंतर मी माझी बाकीची कामं करून घेतली. आणि संध्याकाळच्या वेळेला 5 वाजता त्यांचे पप्पा त्यांना शाळेतनं घेऊन आले होते. मग इकडं ते म्हटलं चहा कर, मग मस्त चहा केला सगळ्या. आणि त्यांनी जुनी गाणी लावली होती 90s इतकी भारी. आणि इकडं तिचा डान्स चालला होता गाण्यावरती मस्त. आणि इकडं मस्त गाणे ऐकत ऐकत आम्ही चहा एन्जॉय केला. आणि आज आम्हाला जायचं होतं तिकडच्या घरी, जुन्या घरी आमच्या. आणि तिकडं ना गावाकडनं गहू आणले होते, तेच आम्हाला ड्रममध्ये सगळे ओतून ठेवायचे होते, ते काम होतं. आणि मला माझं एक दुसरं पण होतं काम, मला क्लिनिकमध्ये पण जायचं होतं, त्यासाठी आम्ही तिकडे जाणार होतो. आणि बघा घराच्या बाहेर पडल्या ना ह्या बिल्डिंगचं दर्शन होतं, एवढी भारी दिसते ना ही टाउनशिप लाईटी लागल्यानंतर ना. आणि नंतर पुढे गेल्यानंतर पण अजून नाही का नवीन ह्या बिल्डिंग झाल्यात बघा, ह्या पण खूप छान दिसतात लाईट लागल्यानंतर, किती मस्त दिसतात ते बघा. आणि नंतर जाताना ना आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो होतो बघा पेट्रोल भरण्यासाठी. आणि इथं पण मुलांचं घिंचं ना खेळणं चालू आहे, कुठं जाईल तिकडं त्यांचे खेळणं चालू असतं. आणि दोघांची भांडणं तर सततच चालू असतात, त्याचं काही सांगायलाच नको. आणि तिकडे गेल्यानंतर ना जावेची छोटी मुलगी येते, एवढी त्रास देते, तरी नाही माझ्याबरोबर दादा डान्स कर, माझ्याबरोबर डान्स कर, असं तिचं चाललं होतं. नंतर आम्ही नाही का गव्हाची पोती सगळ्यांनी तिघींनी मिळून पटापट भरून ठेवली. आणि नंतर परत लागलो स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये मस्त हाटून भाजी करणार होते शेपू चुक्याची, आणि शेपूची भाजी सुक्की करायची होती. आणि परत इकडं जावेच्या मुलीला वाटाण्याची भाजी करायची होती. तर सगळा स्वयंपाक असं करून घेतला. आणि वाट्याची अशी काहीशी हालत झाली होती. तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.